कधी-कधी एखाद्याला घरातून बाहेर काढताना आपण त्याला नाही तर आपल्या स्वतःच्या सुखालाच घराबाहेर काढत असतो. पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सरस्वतीबाई आपला मुलगा अमोल आणि सून मीनासोबत राहत होत्या. सरस्वतीबाई स्वभावाने कठोर आणि शिस्तप्रिय होत्या. घरातील प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणेच झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. मीना मात्र अगदी वेगळ्या स्वभावाची होती. ती शांत, प्रेमळ, समजूतदार आणि मोठ्यांचा आदर करणारी होती. मीनाचं आणि अमोलचं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. या 3 वर्षात मीनाने सासरच्या घराला आपलंच घर मानलं होतं. पण सरस्वतीबाईंनी तिला मात्र मनापासून कधीच स्वीकारलं नव्हतं. मीना पहाटे उठायची, सर्वप्रथम घराची साफसफाई करायची, त्यानंतर सासू-सासऱ्यांसाठी चहा आणि नाश्ता तयार करायची, दुपारचं जेवण बनवायची, घरातील प्रत्येकाची काळजी घ्यायची आणि अमोलच्या आवडीनिवडीही जपायची. पण एवढं सगळं करूनही सरस्वतीबाईंना तिच्यात चांगलं काहीच दिसत नव्हतं. कधी भाजीमध्ये मीठ कमी असे, कधी जास्त, कधी चहा थोडा उशिरा मिळायचा, कधी एखादी वस्तू जागेवर नसली तरी त्याचा दोष मीनालाच दिला जायचा. मीना प्रत्येक वेळी शांत राहायची. ती मनात म्हणायची, सासूबाई रागवतात पण त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्यांचा राग मला सहन करायला लागला तरी चालेल, पण घरात शांतता राहिली पाहिजे. एक दिवस सकाळी मीना स्वयंपाकघरात भाजी बनवत होती. त्या दिवशी तिच्याकडून भाजीमध्ये थोडं जास्त मीठ पडलं. सरस्वतीबाईंनी भाजी चाखली आणि लगेच संतापल्या. त्या म्हणाल्या, तुला एवढं सुद्धा नीट करता येत नाही का? रोज काही ना काही चूक करतेस. माझ्या मुलाचं आयुष्य खराब करून ठेवलंस. मीनाने मान खाली घातली. ती शांतपणे म्हणाली, आई, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा, पुन्हा असं होणार नाही. पण सरस्वतीबाईंचा राग कमी झाला नाही. त्या दिवसभर मीनाशी नाराजीनेच बोलत राहिल्या. संध्याकाळी पुन्हा एका छोट्याशा कारणावरून दोघींमध्ये वाद झाला. मीना कितीही समजावून सांगत होती, पण सरस्वतीबाई ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी रागाच्या भरात त्यांनी मीनाला घराबाहेर जाण्यास सांगितलं. जा सुनबाई, तुला या घरात राहायचंच नसेल तर निघून जा. हे शब्द ऐकताच मीनाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने अमोलकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, तुम्ही काहीतरी बोलणार आहात ना? पण अमोल आई आणि पत्नीच्या मध्ये अडकला होता. तो काहीच बोलला नाही. मीनाला त्याचं मौन सर्वात जास्त बोचलं. तिने हळूच आपल्या खोलीत जाऊन एक छोटीशी बॅग भरली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर कोणतीही तक्रार नव्हती. ती घराच्या दारात आली. सरस्वतीबाई अजूनही रागात उभ्या होत्या. मीना त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली, आई, मी तुमचं घर सोडते आहे, पण तुमच्याबद्दलचा आदर कधीच सोडणार नाही. हे ऐकून अमोलच्या डोळ्यातही अश्रू आले, पण तो पुन्हा काहीच बोलला नाही. मीना दारातून बाहेर पडली. सरस्वतीबाईंनी मात्र रागाच्या भरात तिच्या मागे पाहत म्हटलं, जा, 2 दिवसात नाक घासत परत येशील. मीना थांबली. तिने मागे वळून पाहिलं. काही क्षण तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने कोणताही प्रतिवाद केला नाही. ती फक्त म्हणाली, देव तुम्हाला सुखी ठेवो आई, आणि ती निघून गेली. रस्त्यावर चालताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्याकडे ना मोठी संपत्ती होती, ना स्वतःचं घर, पण तिच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे स्वतःच्या संस्कारांवरचा विश्वास. दरम्यान सरस्वतीबाई घरात परतल्या. त्यांना वाटत होतं की मीना 2 दिवसात परत येईल आणि आपल्या चुकीची माफी मागेल. मीना माहेरी गेल्यानंतर सुरुवातीला सरस्वतीबाईंना खूप समाधान वाटलं. त्यांना वाटत होतं की घरात रोज होणारे वाद, मीनाचं शांत राहणं आणि तिच्या प्रत्येक गोष्टीत दिसणाऱ्या चुका यापासून आता आपली सुटका झाली आहे. त्या अमोलला म्हणाल्या, आता बघ घरात किती शांतता आहे. रोजची कटकटही संपली. अमोलने आईकडे पाहिलं. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण तो शांत राहिला, कारण त्याच्या मनात मीनाचा विचार सतत सुरू होता. दुसऱ्याच दिवशी सकाळी सरस्वतीबाईंना मात्र घरातील परिस्थितीची खरी जाणीव होऊ लागली. पहाट झाली होती. घरात चहा तयार नव्हता. नाश्त्याची तयारी झाली नव्हती. घराची साफसफाई बाकी होती. स्वयंपाकघरात भांडी पडली होती. अमोल ऑफिसला जाण्याच्या घाईत होता. तो आईला म्हणाला, आई, आज नाश्ता लवकर मिळेल का? मला ऑफिसला उशीर होतोय. सरस्वतीबाईंनी चिडून उत्तर दिलं, हो, करते आहे ना.
एवढी वर्ष मीच घर सांभाळलं आहे. पण त्या कामाला लागल्या तेव्हा त्यांना जाणवलं की मीनाचं रोजचं काम किती मोठं होतं. चहा बनवणे, नाश्ता तयार करणे, घर साफ करणे, दुपारच्या जेवणाची तयारी करणे, घरातील प्रत्येकाची गरज लक्षात ठेवणे, ही सगळं कामं मीना रोज कोणतीही तक्रार न करता करत होती. सरस्वतीबाई काही क्षण स्वयंपाकघरात शांत उभ्या राहिल्या. त्यांच्या मनात पहिल्यांदा एक विचार आला, मी मीनाला खरंच खूप त्रास दिला का? पण लगेच त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला. त्या स्वतःला म्हणाल्या, नाही, सून आहे ती, घरकाम करणं तिचं कर्तव्यच आहे. त्याच दिवशी दुपारी अचानक घरात मोठी समस्या निर्माण झाली. अमोलच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सरस्वतीबाई घाबरून गेल्या. त्यांनी अमोलला आवाज दिला, अमोल, लवकर ये, बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. अमोल धावत आला. त्याने वडिलांना तातडीने रुग्णालयात नेण्याची तयारी केली. काही मिनिटातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात पोचल्यानंतर अमोल पूर्णपणे गोंधळून गेला. कुठे कागदपत्र भरायची, कोणत्या डॉक्टरांशी बोलायचं, औषधं कुठून आणायची, किती पैसे जमा करायचे, एकाच वेळी अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले. सरस्वतीबाईंच्या हातापायाला थरथर सुटली होती. त्या घाबरून इकडे तिकडे पाहत होत्या. त्या क्षणी त्यांच्या मनात अचानक मीनाचा चेहरा आला. मीना असती तर कदाचित तिने सगळं व्यवस्थित सांभाळलं असतं. डॉक्टरांशी बोलणं असो, औषधं आणणं असो किंवा घरातील बाकीच्या गोष्टींची काळजी घेणं असो, मीना नेहमी सगळं शांतपणे आणि जबाबदारीने करायची. सरस्वतीबाईंच्या डोळ्यांसमोर मीनाचं घरातून बाहेर पडतानाचं दृश्य उभं राहिलं. आई, मी तुमचं घर सोडते आहे, पण तुमच्याबद्दलचा आदर कधीच सोडणार नाही. सरस्वतीबाईंच्या मनाला ते शब्द टोचू लागले. त्यांना पहिल्यांदा जाणवलं की मीना घरातून गेली होती, पण तिचे संस्कार आणि तिची माणुसकी मात्र त्या घरातच राहिली होती. रात्र झाली. अमोल वडिलांच्या जवळ बसला होता. सरस्वतीबाई रुग्णालयाच्या बाकावर शांत बसल्या होत्या. त्यांच्या मनात सतत मीनाचाच विचार येत होता. काही वेळाने अमोल आईजवळ आला. तो हळू आवाजात म्हणाला, आई, मी मीनाला फोन करू का? सरस्वतीबाईंनी लगेच उत्तर दिलं, नको. अमोल काही क्षण शांत राहिला. त्याने पुन्हा विचारलं, पण आई, बाबा रुग्णालयात आहेत, घरातही सगळं विस्कळीत झालं आहे. मीनाला बोलावलं तर ती नक्की मदत करेल. सरस्वतीबाईंचा आवाज कठोर होता. ती स्वतःहून घर सोडून गेली आहे, तिला परत आणायची गरज नाही. अमोलने आईकडे पाहिलं. तो काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. सरस्वतीबाई बाहेरून कठोर होत्या, पण त्यांच्या मनात मात्र एक वेगळीच भीती निर्माण झाली होती. त्यांना जाणवत होतं की मीनाला त्यांनी घरातून बाहेर काढलं, पण कदाचित त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधारच दूर केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. रुग्णालयाच्या खोलीबाहेर अमोल आणि सरस्वतीबाई चिंतेने बसले होते. अमोलच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. त्यांच्या वडिलांची प्रकृती अजूनही स्थिर नव्हती. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. अमोल लगेच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर, बाबांची तब्येत आता कशी आहे? डॉक्टरांनी शांतपणे उत्तर दिलं, घाबरू नका, सध्या त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे, पण त्यांना अजून काही दिवस रुग्णालयात ठेवून उपचार करावे लागतील. अमोलने सुटकेचा निश्वास सोडला. पण डॉक्टरांनी पुढे सांगितलं, उपचारासाठी काही खर्च येणार आहे. औषधं आणि पुढील तपासण्यांचीही गरज आहे. हे ऐकून अमोल पुन्हा चिंतेत पडला. त्याच्या डोक्यात अनेक विचार सुरू झाले. घराचा खर्च, वडिलांचा उपचार आणि बाकीच्या जबाबदाऱ्या, सगळं एकाच वेळी त्याच्यासमोर उभं राहिलं. सरस्वतीबाई शांतपणे हे सगळं ऐकत होत्या. त्यांच्या मनात पुन्हा मीनाचा विचार आला. मीनाने घरात असताना किती वेळा कोणतीही तक्रार न करता सगळ्यांची काळजी घेतली होती, पण त्या तिच्या चांगुलपणाकडे कधीच पाहू शकल्या नव्हत्या. तेवढ्यात रुग्णालयातील एक नर्स सरस्वतीबाईंकडे आली. ती काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली, तुम्ही मीनाच्या सासूना? सरस्वतीबाई आश्चर्यचकित झाल्या. हो, पण तुला मीना कशी माहिती? नर्सने हसत उत्तर दिलं, तुमची सून काल रात्री इथे आली होती. हे ऐकता सरस्वतीबाई काही क्षण स्तब्ध राहिल्या. काय, मीना इथे आली होती? नर्सने मान हलवली. हो, रात्री उशिरा ती रुग्णालयात आली होती. सरस्वतीबाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. त्यांनी घाईघाईने विचारलं, पण ती तर माहेरी गेली आहे, मग ती इथे कशासाठी आली होती? नर्स म्हणाली, तुमच्या पतींच्या उपचारासाठी. सरस्वतीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. नर्स पुढे सांगू लागली, तिने उपचारासाठी लागणारे पैसे जमा केले, डॉक्टरांशी सगळी चर्चा केली, कोणती औषधं लागतील, पुढची तपासणी कधी होईल याचीही माहिती घेतली. अमोलही हे ऐकून थक्क झाला. तो म्हणाला,
पण तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही. नर्स हळूच म्हणाली, कारण तिला त्याची गरज वाटली नाही. ती म्हणाली की माझं कर्तव्य आहे. सरस्वतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना आठवलं की कालच त्यांनी मीनाला घराबाहेर काढताना काय म्हटलं होतं, 2 दिवसात नाक घासत परत येशील. पण आज तीच मीना कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांच्या कुटुंबासाठी धावत होती. सरस्वतीबाईंचा आवाज भरून आला, पण मी तिच्याशी इतकं वाईट वागले तरीही तिने माझ्या नवऱ्यासाठी एवढं सगळं का केलं? नर्स काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, तुमची सून जाताना मला एक वाक्य सांगून गेली. सरस्वतीबाई उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागल्या. नर्स म्हणाली, ती म्हणाली, मी घरातून बाहेर गेले आहे, पण नात्यातून नाही. माझे सासरे आजारी असताना मी त्यांना कसं सोडू शकते? हे शब्द ऐकताच सरस्वतीबाईंच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर आला. त्या खुर्चीवर बसल्या. त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली.
ती आपल्या घराचा एक भाग बनण्यासाठी येते. तिला सतत चुका दाखवल्या तर ती घरात असूनही एकटी पडते. पण तिला प्रेम आणि आपुलकी दिली तर ती आपल्या घराला स्वतःच्या घरापेक्षा जास्त जपते. मीनाने सरस्वतीबाईंच्या खांद्यावर डोकं ठेवलं. सरस्वतीबाईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या क्षणी घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. कारण त्या घरात आता फक्त सासू आणि सून नव्हत्या. तिथे आई आणि मुलीचं नातं निर्माण झालं होतं. काही दिवसांनी सरस्वतीबाई मीनाला म्हणाल्या, "मी तुला सून म्हणून घरात आणलं होतं, पण आज तू माझी मुलगी बनली आहेस." मीना हसून म्हणाली, "आई, मुलगी होण्यासाठी रक्ताचं नातं लागत नाही, प्रेम पुरेसं असतं." हे ऐकून सरस्वतीबाईंच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू आले. या संपूर्ण घटनेने अमोललाही एक मोठा धडा मिळाला. त्याने ठरवलं की घरातील कोणत्याही गैरसमजामुळे आई आणि पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ देणार नाही. कारण घर टिकतं ते भिंतींनी नाही, घर टिकतं ते विश्वासाने, प्रेमाने, समजुतीने आणि एकमेकांच्या भावनांचा आदर केल्याने. सून घरात येते तेव्हा ती परकी नसते. ती आपल्या मुलाचं आयुष्य आणि आपल्या घराची जबाबदारी स्वीकारून येते. तिला प्रेम दिलं तर ती घराला स्वर्ग बनवते, पण तिला सतत परकं मानलं तर त्याच घरातील प्रेम हळूहळू मरतं. म्हणून सासूने सुनेला फक्त सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून स्वीकारावं आणि सुनेने सासूला फक्त सासू म्हणून नाही तर आई म्हणून समजून घ्यावं. कारण घर मोठं पैशांनी होत नाही, घर मोठं होतं ते प्रेमाने, माणुसकीने आणि एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीने. ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मते सासू आणि सुनेचं नातं कसं असायला हवं कमेंटमध्ये नक्की सांगा. ही कथा तुमच्या आई, सासू, सून किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण काही कथा फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्या नाती जपायला शिकवतात.